न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। फार्मर कप 2026 व गट शेतीची चळवळ महाराष्ट्रभर जिंका लाखोचे बक्षिसे। 16 मार्च 2026 रोजी पाणी फाउंडेशनचे संस्थापक श्री आमिर खान आणि किरण राव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांची खास भेट घेतली। या बैठकीत एटीई चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक श्री अमित चंद्रा आणि सह्याद्री फार्म्सचे चेअरमॅन श्री विलास शिंदे हेही विशेष उपस्थित होते। या महत्त्वपूर्ण बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर फार्मर कपच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा सादर केला। समितीच्या वतीने श्री सत्यजित भटकळ यांनी साध्य झालेल्या टप्प्यांची माहिती आणि पुढील वाटचालीचा आराखडा मांडला। या भेटीतून ग्रामीण शेतीच्या या लोकचळवळीबद्दल नव्याने उत्साह आणि विश्वास निर्माण झाला। राज्यभरातील शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण काम करत पुढे जात आहेत, याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक करत या उपक्रमाला ठाम पाठिंबा दिला। कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी IAS यांच्या सक्षम नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती पाणी फाउंडेशनचा फार्मर कप महाराष्ट्रभर सुरळीतपणे राबवण्यासाठी सातत्याने काम करत आहे। या उपक्रमाला भक्कम पाठिंबा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि समिती सदस्यांचे मनःपूर्वक आभार। श्री एकनाथ डवले IAS प्रधान सचिव ग्रामविकास विभाग, श्री निलेश सागर IAS, श्री धनवंत माळी आणि MSRLM UMED ची टीम, श्री परिमल सिंग IAS, श्री विजय कोळेकर आणि NDKSP टीम, श्री रफिक नायकवाडी, श्री सुनील बोरकर आणि ATMA व एक्सटेन्शनच्या टीम, श्री सूरज मांढरे IAS आणि कृषी आयुक्तालय प्रिया खान, डॉक्टर आनंद बंग आणि मंत्रालयातील सहकारी डॉक्टर शरद गडाखा आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे याशिवाय इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनीही या बैठकीत सहभाग घेत उपक्रमाला पाठिंबा दर्शवला। त्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी IAS, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुश्री अश्विनी भिडे IAS यांचा समावेश होता। चला समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या दिशेने जाऊया, जिथे प्रत्येक शेतकरी अभिमानाने आणि यशाने पुढे जात आहे। इंडिया न्यूज 28 महाराष्ट्र हेड कुणाल भानुशालीसह वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।